प्रख्यात अस्थिरोग तज्ञ आदरणीय डॉक्टर नितीन पाटील सरांचे गुरुवर्य श्री विजय काकतकर सर व तसेच त्यांच्यासोबत डॉक्टर कनोजिया सर, डॉक्टर प्रमोद शिंदे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी सर्व सिद्धिविनायक परिवार, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, तसेच सर्व रुग्ण, सर्व उपस्थित मान्यवर यांच्या वतीने डॉक्टर विजय काकतकर सर यांचे शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतोय. आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेनुसार मान्यवरांचं स्वागत आपण नेहमीच औक्षणाने करत असतो. तसेच या ठिकाणी उपस्थित आपल्या चांगलं घेऊ. अस्तोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युमा अमृतम गमय. म्हणजेच असत्याकडून सत्याकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे जाताना नेहमीच आपण दीपप्रज्वलन या आपल्या परंपरेचा या ठिकाणी नेहमीच उल्लेख करतो. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या वास्तूचं दीपप्रज्वलन होत आहे. नगरसेविका माधुरीताई अद्वंत यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं शब्दसुमनांनी मी स्वागत करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलनाने आपल्या या सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत आहे. प्रत्येकाचं आयुष्यात एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नाकडे वाटचाल करताना अनेक संकटांना सामोरं जात आपलं ध्येय पूर्ण करण्याची जी आस, हा दिवस आहे संघर्षातून. बऱ्याचदा असं होतं की आपलं ज्ञान आपण कुणाला द्यावं की नाही असं प्रत्येक जण बघत असतो, पण खूप कमी असे गुरु असतात जे आपलं ज्ञानाचं भंडार इतरांसाठी खुलं करतात आणि त्यांना नेहमी वाटतं की माझा शिष्य सुद्धा माझ्यासारखा बनावा. आणि खूप कमी असे शिष्य असतात की जे यशाच्या शिखरावर जाताना सर्वोच्च स्थानी गेल्यावर आपल्याला गुरुला आठवतात. खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी तो मान या ठिकाणी चालणार नाहीत. आणि आईच्या आशीर्वादाबद्दल एक सुंदर ओळ आहे की दुनिया की हर दौलत छोटी लगती है जब सिर पर माँ का हात होता है. डॉक्टर नितीन पाटील सरांच्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणी मातोश्रींच्या आदरणीय स्वागत होताना. त्याचबरोबर या सोहळ्यासाठी त्याचबरोबर नाशिकवरनं या सोहळ्यासाठी आलेले अस्थिरोग आपल्या या रुग्णालयात, त्याचबरोबर आमच्या या रुग्णालयाचे प्रमुख साथीदार तसेच
की औरंगाबादमधले सर्व नामांकित असे सर्व डॉक्टर्स, सर्व नगरसेवक, डॉक्टर साहेबांचे सर्व मित्र, त्यांच्या परिवारातील सर्व त्यांचे स्नेही, सावरगाव आणि अहमदपूर लातूरमधून आलेले सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे, त्या सर्वांचंच या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या आणि ज्यांचा आदर्श घेऊन हे हॉस्पिटल या ठिकाणी चालवणार आहेत, त्या सर्व किती कोण मंत्री आहेत की कोण कार्यक्रमाला कोण उपस्थित आहेत की, पण एक अत्यंत चांगला त्या ठिकाणी आपण या हॉस्पिटलच्या कार्यक्रमाचा उद्घाटनाचा या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला. नितीन पाटलांच्या बाबतीत मी सांगायची जास्त आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, पण आपण म्हणतो की चरणी नतमस्तक होऊन आज या ठिकाणी सिद्धिविनायक हॉस्पिटल त्या उद्घाटन प्रसंगी लाभलेले गुरुवर्य अस्थिरोग तज्ञ डॉक्टर विजय काकतकर सर, आजपर्यंत केलेल्या कार्याचे आशीर्वाद आहे माझ्या वडिलांचे, माझ्या गुरुजनांचे, माझ्या आईचे आशीर्वाद सगळ्यांमुळे होऊ शकतो. ते सर्व लोकांना विचार करतात, जॉईंट इन्व्हेस्टमेंट सेंटर प्लस ICU प्लस एकतीस बेडचं हे हॉस्पिटल आहे. अतिशय सुंदर वास्तू तयार केलं, खूप सुंदर फॅसिलिटीज इथं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा सर्वांनी बांट देंगे टेंशन मत, इसमें नाम लिखे हुआ है, टेंशन मत. मल्टी स्पेशालिटीमध्ये आता इथं जे अवेलेबल आहे ते ऑर्थोपेडिक आहे, मेडिसिन आहे, ICU आहे, ऑप्थॅल्मॉलॉजी आहे, जनरल सर्जरी आहे. इथं जवळपास 10 डॉक्टर टाईम हॉस्पिटल आहे. तो बोलता मैं 2 मंथ सगळ्यांचे वेगवेगळे टाईम आहे. सेंटर प्लस मेडिसिन सेंटर खूप अतिशय सुंदर असे 3 ऑपरेशन थिएटर आहे, 10 बेडचं ICU आहे, स्पेशल रूम्स आहे, डिलक्स रूम्स आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी डॉक्टर नितीन पाटील. पाहत होतो असे या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सरांचे गुरुवर्य डॉक्टर काकतकर सर